नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अंतिम वार या सिरीजच्या माध्यमातून अंकगणित या विषयाचे एकूण आपल्याला 7 घटकावर डिस्कस करायचं आहे. तर पहिल्या नंबरचा घटक आहेत वर्ग व वर्गमूळ, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. दुसऱ्या नंबरचा घटक क्यूब अँड क्यूब रूट म्हणजे घन आणि घनमूळ. सोबतच पदावली म्हणजे सिम्प्लिफिकेशन. त्यानंतरचा घटक आहे अपूर्णांक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन म्हणतो. नंतरचा घटक आहे घातांक व करणे. त्यानंतरचा घटक सूत्रावर आधारित गणिते. म्हणजे एकूण 6 घटक आहेत. या 6 घटकावर आज आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पेपरमध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी आहेत. हे बघा, एकूण 6 घटक डिटेलमध्ये या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. पहिल्या नंबरचा जो घटक आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6. प्रश्न क्रमांक पहिला. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही पाहिल्याबरोबर टिक करू शकता, बट बेसिकली ती जे ट्रिक्स आहेत, ते नॉलेज आहे, त्या कन्सेप्टचा पूर्णपणे तुम्हाला वापर करता आला पाहिजे. मग कशा पद्धतीने सोडवायचं, हा एक माइंडमध्ये प्रश्न तयार होतो. तर जर आपल्याकडे 2 संख्या गुणाकारच्या स्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर पण या ठिकाणी दिलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे तर वर्गमुळाच्या आतमध्ये एका संख्येला दुसऱ्या संख्येचा भाग दिलेला आहे. मग जर एका संख्येला दुसऱ्या संख्येचा भाग दिलेला आहे तर उत्तर जे आहे ती पहिली संख्या येणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर मी लिहितो a गुणिला b बरोबर c, a गुणिला b बरोबर c, आणि c ला जर b चा भाग दिल्याच्या नंतर उत्तर हे a येणार आहेत. अगदी बरोबर, हा मॅथमॅटिक्सचा रूल आहे. मग त्याचप्रमाणे a च्या जागेवर आहेत 484. बट हे जर वर्गमुळात जर गेलं तर a चा पण आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. आता 484 चा वर्गमूळ म्हणजेच 22 आहेत. 484 चा वर्गमूळ 22 आहेत. 22 कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन नंबर 4 जो आहे, 4थ्यामध्ये 22 दिलेले आहेत. बट आता तुमच्या मनात किंवा तुमच्या माइंडमध्ये एक प्रश्न हा तयार होत असेल की सर इथे तर पॉइंट दिलेला आहेत. माय डिअर फ्रेंड, ऑलरेडी एकच ऑप्शन आहे की त्या ऑप्शन मध्ये पॉइंटचा वापर करण्यात आलेला आहे. बाकी कोणत्याच, म्हणजे पॉइंटचा वापर म्हणजे 22 ही एकच संख्या ऑप्शन मध्ये आहेत. बाकी ही संख्या 484 आहेत. नंतर हे वेगवेगळ्या संख्या दिसत आहे. फक्त 22 ही एकाच ऑप्शन मध्ये संख्या आहेत आणि त्या संख्येमध्ये पॉइंटचा वापर करण्यात आलेला आहे. आणि जर पॉइंटने जर सोडवायचं झालं तर मग या ठिकाणी इथे जे उत्तर येणार आहेत, याला जर सॉल्व केलं तर पॉइंटच्या नंतर एक एक जर आउट केलं तर याचं उत्तर येणार आहे तर 4.84. आणि 4.84 2.2 जर आपण वर्गमूळ जर काढतो 4.84 तर 2.2 उत्तर येईल. बट पॉइंटचा विचार करायचाच नाही. अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये ज्यावेळेस 2-3 ऑप्शन मध्ये, एका ऑप्शन मध्ये 22 आहेत, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 2.2 आहेत, तिसऱ्या ऑप्शन मध्ये 0.22 आहेत, त्यावेळेस मग तुम्हाला पॉइंटचा विचार करणं हे गरजेचं आहे. मग त्या कंडिशन मध्ये काय करायचं, कारण की खाली जर पाहिलं तर पॉइंटच्या नंतर 1 अंक आहेत, वर पॉइंटच्या नंतर 2 अंक आहेत. म्हणजे येणाऱ्या उत्तरमध्ये पॉइंटच्या नंतर एकूण 2 अंक येतील, कारण की 1 अंक तर कॅन्सल होतील ना. वर 3 आहे, खाली 1 आहे. मग वरचा जर 1 कॅन्सल झाला तर वर 2च राहिले. म्हणजे 4.84 आणि वर्गमुळात पॉइंटच्या नंतर जर 2 अंक आहे तर वर्गमूळ काढल्याच्या नंतर पॉइंटच्या नंतर 1 अंक येतो. हे बेसिक रूल आहे, ज्या रूलच्या भरोश्यावर तुम्ही सोडवू शकता. अगदी बरोबर. बट या टाईपच्या एक्झाम्पलला जर सोडवायचं झालं तर पाहिल्याबरोबर a गुणिला b बरोबर c, c ला जर b चा भाग दिला तर a मिळेल, किंवा c ला जर a चा भाग दिला तर b मिळेल. आपल्याला 2 संख्या या ठिकाणी वर्गमुळाच्या आतमध्ये दिसत आहे. एक संख्या अब्सेंट आहे, त्या संख्येचा वर्गमूळ काढायचं, कारण की वर्गमुळाच्या आतमध्ये त्या संख्या आहेत. तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं हे राईट उत्तर राहणार आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट, आता बघा हा प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक पहिला च्या नंतर हा प्रश्न क्रमांक पहिला, आता प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक पहिला, हा पहिला प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018. आणि हा प्रश्न ऍज इट इज 2022 मध्ये रिपीट आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये अजिबात बदल नाही आहेत. ऍज इट इज कॉपी पेस्ट. म्हणजे आयोग काय करतो, कधी कधी तो प्रश्न जसच्या तसाच रिपीट करतो. PYQ मध्ये तुमची कमांड ही एक्सलंट लेवलवर असायला पाहिजे.
कारण की PYQच्या बेसवर काही एक्झाम्पल, काही उदाहरण, काही प्रश्न जसच्या तसेच मिळतील पेपरमध्ये, आणि काही जर बदलले तर प्रिव्हियसमध्ये PYQ मध्ये जे काही आलेले आहेत त्याच्यावरच नवीन प्रश्न तयार होतो. म्हणजे PYQच्या बेसवर तुम्ही या सब्जेक्ट मध्ये चांगले मार्क्स आणू शकता. अगदी बरोबर. तर दुसरा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर पण 2.2च राहणार आहेत. ऑप्शन क्रमांक 14. अजिबात बदल नाही आहेत, जसच्या तसाच प्रश्न आहेत, ॲज इट इज कॉपी पेस्ट, फक्त परीक्षा बदललेली आहेत. ही परीक्षा आहेत कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018 आणि या ठिकाणी कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022. कर सहाय्यकच आहेत मुख्य परीक्षेत, फक्त 2018चा प्रश्न हा 2022 मध्ये जसच्या तसंच ॲज इट इज कॉपी पेस्ट झाला. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक तिसरा. आता अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही पाहिल्याबरोबर टिक करू शकता. जर मला टिक जर करायचं राहिलं तर तीच मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. पॉइंटच्या नंतर प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 अंक आहेत. पॉइंटच्या नंतर 2 अंकाचा वर्ग हा 4 अंक होतो. 2 अंकाचा वर्ग हा 4 अंक होतो. जर 30 सोडलं तर, कारण की 30चा वर्ग हा 900 आहे. 30 पण ही 2 अंकी संख्या आहेत, बरोबर आहेत. म्हणजे जर 30च्या नंतर 31च्या नंतर 961, म्हणजे जनरली एक लक्षात साध्या जर म्हणजे एकदम सरळ जर लक्षात ठेवायचं राहिलं तर 2 अंकी संख्येचा वर्ग हे जनरली 4 अंकी संख्या होत असते जनरली, बरोबर आहे. 21, 22 ते जर सोडले तर. आता बघा 57चा वर्ग म्हणजे 57 ही 2 अंकी संख्या आहेत. बेसिकली वर्ग हे 4 अंकी संख्या व्हायला पाहिजे. तर काय करायचं, 4 अंक हे सोडून द्यायचे. म्हणजे 2 अंक जर या ठिकाणी मी 57ला कट करतो, इथे पण 57ला कट करतो, 57ला कॅन्सल मी काढून टाकलेले. 57ला जर काढून टाकलं तर या ठिकाणी 4 अंक पॉइंटच्या नंतरचा पूर्ण मला आउट करावं लागेल. आता फक्त माझ्याकडे किती उरलेले आहेत, 555. आता 555चा वर्गमूळ काढायचा आहे. आता 555चा वर्गमूळ ऑप्शनची मी मदत घेतो. पहिल्या ऑप्शन मध्ये 23 आहेत. 23चा वर्ग 529, 23चा वर्ग 529, 22चा वर्ग 484, त्याच्यानंतर 24चा वर्ग 576 आणि 32चा वर्ग 1024. 555 ही जी संख्या आहे ही संख्या 529 पेक्षा मोठी आणि 576 पेक्षा लहान. म्हणजे येणारा जो उत्तर आहे तो उत्तर म्हणजे कोणता, 529 पेक्षा ही संख्या मोठी आहेत आणि 576 पेक्षा लहान आहेत. मोठी संख्या आणि लहान संख्या म्हणजे येणारा उत्तर 23 पॉइंट समथिंग, 24 पेक्षा लहान, बस 23 पेक्षा मोठा. एकच ऑप्शन आहे की 23.57 म्हणून पहिल्या नंबरचा ऑप्शन या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. डिटेलमध्ये सोडवण्याची काहीच गरज नाही, अजिबात गरज नाही. अशा टाईपच्या उदाहरणाला काय करायचं, ट्रिक्सचा वापर करायचा, नाहीतर मग पेपरमध्ये सर्वात जास्त टाइमपास होईल. आपल्याला टाइमपास कमी करायचा, पेपरमध्ये वेळ वाचवायचा आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14. एक्झाम्पल नंबर 14. या एक्झाम्पलची जबरदस्त ट्रिक सांगतो मी तुम्हाला. जनरली विद्यार्थी काय करतात, हे आल्याबरोबर उजव्या बाजूने सोडवायला सुरुवात करतात. म्हणजे उजवी बाजू हे या ठिकाणी 16 पासून सुरुवात करतील. जनरली या साइड पासून सुरुवात करतात. कोणती बाजू, उजवी बाजू, म्हणजेच राईट हँड साइड. सोडवतात. बट एक दुसरी पद्धत सांगतो, लेफ्ट हँड साइड, डाव्या बाजूपासून कसं सोडवायचं. डाव्या बाजूपासून जर सोडवायचं झालं, डाव्या बाजूपासून पहिली संख्या कोणती आहे ती चेक करायचं. डाव्या बाजूपासून पहिली संख्या आहे 41 डाव्या बाजूपासून.
मग जर डाव्या बाजूपासून पहिली संख्या 41 आहे, 41च्या नंतरचा प्लस चिन्ह आहेत. आता प्लस चिन्ह या ठिकाणी 41च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या 49 आहेत. 41च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या 49 आहेत. 49 चा वर्गमूळ 7 ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं झालं, बरोबर आहे की नाही? लेफ्ट हँड साइड डाव्या बाजूपासून वर्गमुळात पहिल्या नंबरची संख्या ती कोणती? 41. मी जसच्या तसंच लिहिल्यात 41ला. 41ला लिहिल्याच्या नंतर 41च्या नंतर प्लस चिन्ह आहेत. प्लस चिन्ह म्हणजे 41च्या नंतर पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच 49. 49चा वर्गमूळ 7. बट या ठिकाणी इथे 8 ची गरज आहे, कारण की 41 मध्ये 8 जोडल्याच्या नंतरच 49 ही संख्या तयार होणार आहेत. मग 49चा वर्गमूळ त्याच्यासाठी काय करायचे? समोरच्या संख्येत एक नजर टाकायची, कारण की हे किती आहेत? 70 आहेत. 70च्या नंतर वजा चिन्ह आहेत, म्हणजे 70च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 64. त्या 64चा वर्गमूळ 8. 41 अधिक 8 बरोबर 49. बट जर समोर नाही पाहिलं तरीही जर तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही पाहिल्याबरोबर 2-3-5 सेकंद मध्ये टिक करू शकता. डायरेक्टली काय करायचं? डाव्या बाजूला पहिल्या नंबरची संख्याच्या नंतर जर प्लस चिन्ह आहे तर 41च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या ती आहेत 49. 49चा वर्गमूळ बरोबर किती राहणार आहेत? 7 राहणार आहेत. एकाच ऑप्शन मध्ये 7 आहेत. अगदी बरोबर. आणि जर तुमच्याकडे टाइम आहे तर त्या सिच्युएशन मध्ये एक समोरची पण संख्या चेक करून घ्यायची. समोरची संख्या कोणती आहे? 70. 70च्या नंतरचा चिन्ह कोणता आहे? वजा आहेत. मग 70च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 64 आणि त्या 64चा वर्गमूळ किती? 8. 41 अधिक 8 बरोबर 49चा वर्गमूळ काढायचा आहे 7. आता तर नक्की समजलं असेल तुम्हाला. अगदी बरोबर. मग त्याचप्रमाणे अशा टाईपच्या एक्झाम्पल हा तांत्रिक सहाय्यक परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पूर्ण PYQ. त्या PYQ मध्ये ट्रिक्सचा वापर व्यवस्थित करायचा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. आता 5 हा प्रश्न सोडवायचा आहे. पुन्हा प्रोसेस तीच असायला पाहिजे. जनरली राईट हँड साइड पासून विद्यार्थी हे प्रश्न सोडवतात, बट आपल्याला लेफ्ट हँड साइड पासून सोडवायचं आहे. लेफ्ट हँड साइड मध्ये पहिल्या नंबरची जी संख्या आहे ती संख्या कोणती आहेत? 56 आहेत. आता 56च्या नंतरचा चिन्ह कोणता आहेत? अधिक चिन्ह आहेत. जर 56च्या नंतरचा अधिक चिन्ह आहे तर 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? समोरची जी संख्या आहे त्या संख्येकडे बघायचं. समोरची संख्या कोणती आहेत? 620. आणि 620च्या नंतरचा प्लस चिन्ह आहेत. मग 620च्या नंतरचा जर प्लस चिन्ह आहे त्याच्यात म्हणजे 620च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 625. 625चा वर्गमूळ 25 जोडल्याच्या नंतर 56 अधिक 25 बरोबर 81 आणि 81चा वर्गमूळ बरोबर 9. ऑप्शन क्रमांक 3 5व्या नंबरच्या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. म्हणजे आता बघा तुमच्या माइंड मध्ये एक हा पण डाऊट येत असणार की सर 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या जी आहे ती 64 आहेत. अगदी बरोबर डाऊट आहे तुमचा, राईट. कारण की जर डाव्या बाजूनी जर सोडवायचं झालं, लेफ्ट हँड साइड डाव्या बाजूपासून जर सोडवायचं झालं तर डाव्या बाजूमध्ये पहिल्या नंबरची संख्या कोणती आहे? 56 आहेत. अगदी बरोबर. मग 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 64 आहेत. कारण की 56 ही नाही आहेत ना, बरोबर आहे की नाही? मग 64 आहेत. 64चा वर्गमूळ तुम्ही काढायला जर गेले तर 8 कोणत्याच ऑप्शन मध्ये 8 नाही आहेत. कोणत्या तरी ऑप्शन मध्ये तुम्हाला 8 दिसत आहे का? नाही आहेत. मग जर नाही आहे तर याचाच अर्थ आहे की त्याच्या समोरची संख्या असायला पाहिजे पूर्ण वर्ग संख्या. मग तो ऑप्शन म्हणजेच कोणता? 8च्या नंतरची संख्या 9. बट हे सर नाही समजलं, पूर्णपणे नाही झालं. काय करायचं? फक्त आणि फक्त 2 संख्या लिहायच्या. पहिली संख्या कोणती आहे? 56. आता 56ला एक समोरच्या संख्येकडे बघून आपल्याला पूर्ण वर्ग संख्या तयार करायची आहे. इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल. पहिली संख्या लिहायची 56. 56 जसच्या तशीच लिहून घ्यायचं.
प्लस चिन्ह आहेत, प्लस चिन्ह आहेत म्हणजे 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या. आता त्याच्यासाठी मग 56च्या नंतरची आता पूर्ण वर्ग संख्या भरपूर आहेत. एक 64 आहे, 81 आहेत, कारण की 56च्या नंतरची संख्या 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या 56च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या 64, 56च्या नंतरची 81च्या नंतरची 100 बरोबर आहेत. ह्या नंतरच्या संख्या आहेत, नंतरच्या संख्या आहेत. अगदी बरोबर. मग नंतरच्या संख्या जर आहे त्याच्यासाठी काय करायचं की सर 64 घ्यायचं की 81 घ्यायचं. एक सिंपल सांगतो काय करायचं, समोरची संख्या बघायची. 620च्या समोर प्लस चिन्ह आहेत. मग 620च्या समोर जर प्लस चिन्ह आहे तर 625चा वर्गमूळ 25, 56 अधिक 25 जोडल्याच्या नंतर 81, 81चा वर्गमूळ 9. तुम्ही म्हणाल की सर त्याच्यापेक्षा हेच बरं आहे, करू शकता, मला अजिबात प्रॉब्लेम नाही. बट तुमच्याकडे जर वेळ कमी आहे पेपरमध्ये, मग त्या सिच्युएशन मध्ये उजव्या बाजूनी सोडवायला जर गेले तर भरपूर वेळ लागेल. मग ते जर वेळ आपल्याला वाचवायचा आहे तर डाव्या बाजूनी सोडवावं लागेल. डाव्या बाजूनी पाहिल्याच्या नंतर 56च्या नंतर 64 पूर्ण वर्ग संख्या ऑप्शन मध्ये नाहीये, तर 81, 81चा वर्गमूळ 9. विदिन अ टाइम 4 ते 5 सेकंद मध्ये तुम्ही टिक करू शकता. उजव्या बाजूपासून तुम्हाला तर माहितच आहे, त्याच्याबद्दल मला अजिबात डाऊट नाही आहेत. बट डाव्या बाजूपासून ही जी नवीन ट्रिक्स आहेत या ट्रिक्सचा वापर कसं करायचं मी या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 6. आता जर तुम्ही या ठिकाणी उजव्या बाजूपासून जर सोडवायचं गेलं, याच्या आधीचा हा जो प्रश्न आहे एएसओ मुख्य परीक्षा, एएसओ पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट कर सहाय्यक परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला आहे. आता जर उजव्या बाजूपासून जर सोडवायला गेले तरी तुमचा टाइमपास होईल, नक्कीच होईल, याची गॅरंटी घे तुम्ही. मग या टाईपच्या एक्झाम्पलला जर सोडवायचं झालं आपल्या पद्धतीचा वापर करू, मी काय करेल या ठिकाणी फक्त आणि फक्त या ठिकाणी 53 आणि 22 मी तुम्हाला ऑलरेडी बोललो आहे की आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूपासून सोडवायचं आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड पासून सोडवायचं आहे. लेफ्ट हँड साइड पासून सोडवण्यासाठी एकूण 4 अंकी संख्या आहेत. मग 4 अंकी संख्या जर आहे तर आपल्याला जर एका अंकाचा वर्ग हा 2 अंक असतो 4 अंकी संख्येमध्ये, जनरल लक्षात ठेवायचं. म्हणजे जर मला 3 ला जर कॅन्सल करतो मी, नंतर पुन्हा या 3 ला कॅन्सल करतो आणि 3 आणि 3 ला कॅन्सल केल्याच्या नंतर माझ्याकडे इथे फक्त 8च राहणार आहेत. नंतर 7, 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, नंतर 6चा वर्ग 36 आणि 9चा वर्ग 81. 53 ही संख्या जी आहे ही संख्या 49 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 49 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 64 पेक्षा लहान संख्या आहेत. म्हणजे येणारा उत्तर जे आहे ते 70 ते 80च्या मधात यायला पाहिजे. एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3 राईट उत्तर. बघा किती शॉर्टकट मध्ये वेळेचा कमीत कमी वापर करून तुम्ही सोडवलेला आहे. बट तुम्ही मला सांगा, खरंच सांगा बरं, जर तुम्ही उजव्या बाजूनी जर सोडवायला जर गेले तर हा प्रश्न सुटेल का? नक्कीच सुटणार नाहीत. डाव्या बाजूनी या प्रश्नाला तुम्ही लवकरात लवकर सोडवू शकता. पुन्हा रिपीट करतो, मी काय केले या ठिकाणी हे बाकीचं पूर्णच कॅन्सल केलेलं आहेत. मग पूर्ण कॅन्सल केल्याच्या नंतर माझ्याकडे फक्त 53 ही संख्या राहिली. 53 इथे 2 म्हणजे एकूण 4 अंकी संख्या आहेत. कोणती 4 अंकी संख्या आहे? 53. 5322 अधिक हे समोरचं काहीतरी या संख्येला देऊन पूर्ण वर्ग संख्या तयार होणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे 5322 अधिक काहीतरी संख्याच्या नंतर इथे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या वर्गमुळाच्या आतमध्ये ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत. 5322 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत. बट 5322 मध्ये काहीतरी जोडल्याच्या नंतर वर्गमुळाच्या आतमध्ये पूर्ण वर्ग संख्या येणार आहेत, हे कन्फर्म आहे. मग याचं वर्गमूळ काढायचं आहे. आता वर्गमूळ काढण्यासाठी 4 अंकी संख्येचा वर्गमूळ हे 2 अंक येतो. अगदी बरोबर. मग जर 2 अंक जर येतो, आपल्याला जर डाव्या बाजूपासून जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी काय करायचं, इतर हे 2 अंक तर हे फिक्सच राहणार आहे. 53च्या नंतर काहीतरी जर मी जोडतो, एक करूनच घेतो, हे किती आहे 13. कारण की
169चा वर्गमूळ 13 मध्ये जर जोडण्यात आलं तर हे झालं 49चा वर्गमूळ 7. इथे 7 जोडल्याच्या नंतर 53 5329 चा वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ काढण्यासाठी ही पूर्ण वर्ग संख्या आहेत. अगदी बरोबर. आता या ठिकाणी काय करायचं, जर याचे 2 अंक मी कॅन्सल करतो, 2 अंक कॅन्सल केल्याच्या नंतर ऑप्शन मध्ये एक एक अंक लिहायचा. पहिला 8 आहेत, दुसरा ऑप्शन 6 आहेत, नंतर तिसरा ऑप्शन 7 आहे, चौथा ऑप्शन आहेत 9. 8चा वर्ग 64, 64 पेक्षा ही संख्या 53 ही लहान आहेत म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन येणार नाहीत. 6चा वर्ग 36, 36 पेक्षा भरपूर मोठी संख्या आहेत म्हणजे दुसराही ऑप्शन येणार नाही. 7चा वर्ग 49, 49च्या जवळ आहेत म्हणजे 7 येण्याची पॉसिबिलिटी आहेत. 9चा वर्ग 81, 81 पेक्षा लहान आहे म्हणजे उत्तर 7च्या नंतर 3, 73 हा ऑप्शन आहे. जबरदस्त टेक्निक आहेत. या टेक्निकचा वापर करून तुम्ही पेपरमध्ये नक्कीच वेळ वाचू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 अशा टाईपच्या एक्झाम्पलला पण तुम्ही शॉर्टकटमध्ये पाहिल्याबरोबर टिक करू शकता. आपल्याला जर वर्गमुळाच्या आतमध्ये एक एक्सप्रेशन दिलेलं आहे बरोबर 11 तर x ची किंमत, x हे वर्गमुळाच्या आतमध्ये आहेत. मग जर एक जर काढायचं आहे तर वर्गमूळ कॅन्सल करण्यासाठी वर्ग करावं लागेल. अगदी बरोबर. मग जर वर्ग आपण दोन्ही साईडचा जर वर्ग करतो तर वर्ग केल्याच्या नंतर 11चा वर्ग म्हणजे डाव्या बाजूचा वर्ग, लेफ्ट हँड साईड, साईडचे 2 प्रकार, लेफ्ट हँड साईडचा वर्ग बरोबर राईट हँड साईडचा वर्ग. राईट. डाव्या बाजूचा वर्ग बरोबर उजव्या बाजूचा वर्ग. 11चा वर्ग 121. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा x च्या समोर काहीतरी एक्सप्रेशन आहे तर अगदी बरोबर. पाहिल्याबरोबर टिक कराल. फक्त मला सांगू द्या एक्सप्लेन करून. या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर तुम्ही पाहिल्याबरोबर टिक कराल याची गॅरंटी. आता वर्गमूळ झालेला आहे. इथे हे वर्गमुळाच्या आतमध्ये आहेत, काहीतरी वर्गमुळाच्या आतमध्ये आहेत. बरोबर आहे. हे प्लस चिन्ह आहेत, x अधिक. मग हे वर्गमूळ काढल्याच्या नंतर जर उजव्या बाजूला हे पूर्ण जर गेलं तर 121 पेक्षा लहान ऑप्शन असायला पाहिजे. म्हणजे x बरोबर 121 वजा काहीतरी म्हणजे येणारा उत्तर 121 पेक्षा लहान. माय डिअर फ्रेंड, फक्त आणि फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहेत. ऑप्शन तिसरा कॅन्सल, चौथा कॅन्सल, दुसरा कॅन्सल. किती वेळ वाचू शकता तुम्ही अशा टाईपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी. ही पद्धत आहेच ना तुमच्याकडे. कारण की या ठिकाणी 13 मग जोडल्याच्या नंतर काहीतरी काढा बरोबर आहेत. आणि जर सपोज जर 2-3 ऑप्शन मध्ये राहिलं तर काय करायचं, हा प्रश्न नक्कीच यायला पाहिजे बरं. त्या कंडिशन मध्ये पण तुम्हाला जबरदस्त ट्रिक सांगतो मी. आता सपोज 2-3 ऑप्शन मध्ये आहेत, ही तर पहिली पद्धत झाली, जबरदस्त ट्रिक झाली. काय करायचं, 11चा वर्ग करायचा. 11चा वर्ग केल्याच्या नंतर 121 पेक्षा लहानवाला ऑप्शन टिक करून द्यायचा. 121 पेक्षा लहान ऑप्शन 2 आहेत, 3 आहेत. त्या कंडिशन मध्ये मग दुसऱ्या ट्रिकचा वापर करावा लागेल. ती दुसरी ट्रिक्स 121 40 ला बघायचं. 40च्या नंतरची पूर्ण वर्ग संख्या 49 चा वर्गमूळ 7. 121 मधून 7 गेल्याच्या नंतर 114. एक्झॅक्ट उत्तर काढू शकता विदिन टाइम. जबरदस्त ट्रिक्स आहे, आतापर्यंत न पाहिलेली ट्रिक्स. या ट्रिक्सचा वापर करून, बट कन्सेप्ट चेंज नाही आहेत. कन्सेप्ट त्याच आहे जे वारंवार रिपीट होत आहेत. अगदी बरोबर. पूर्णच्या पूर्ण PYQ आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8 सोडवायचा आहे. पाहिल्याबरोबर जर मला उत्तर तर 49 आणि हे वर्गमुळात आहे, डिवाइड केल्याच्या नंतर 49चा वर्गमूळ जो आहे तो 7 पेक्षा लहान ऑप्शन मी पाहिल्याबरोबर दुसऱ्या ऑप्शनला टिक करणार. तुमच्या माइंडमध्ये सर कसं टिक केलेलं आहे ते आम्हाला समजून सांगा. कारण की वर्गमुळाच्या आतमध्ये, हे पूर्ण जर वर्गमुळाच्या आतमध्ये जर घेतो तर अंशामध्ये 49 च्या खाली 64चा वर्गमूळ 8 अधिक 17 वर्गमुळात 25, 25चा वर्गमूळ 5,
41 मधून 5 जर गेले तर 36 आणि 36चा वर्गमूळ 6 आणि 6 आणि 1 7 7 49 ला 7चा जर भाग दिला तर वर्गमुळात 7. ही तर एक पद्धत झाली, बट मी या पद्धतीचा वापर करून सोडवलेलं नव्हतं. मी तुम्हाला माझी पद्धत सांगतो. अंशमध्ये वर्गमुळाच्या आतमध्ये 49 याला काहीतरी भाग दिल्याच्या नंतर ही जी संख्या आहे ही संख्या 49 पेक्षा नक्कीच लहान होणार आहे. म्हणजे येणारा जो आन्सर आहे तो आन्सर 7 पेक्षा लहान असण्याची पॉसिबिलिटी आहे. 7 पेक्षा मोठा ऑप्शन 14 कॅन्सल, 7 तर राहणार नाहीत. हे 2 वर्गमुळात 7 आहे म्हणजे हाही ऑप्शन मोठा आहे, म्हणून हा तिसऱ्या नंबरचा कॅन्सल ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं राईट उत्तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्न क्रमांक 9 सोडवायचा आहे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर फॉर्म्युला आहे ए वजा बी एका ब्रॅकेटमध्ये आणि ए अधिक बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल एक घटक आहे जे आपल्याला आज पूर्णपणे डिस्कस करायचं आहे. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल जे कधीच चुकणार नाही. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स सूत्रावर आधारित गणिते. सूत्रावर आधारित गणिते हा एक आहे. आता या ठिकाणी 95चा वर्ग वजा 90चा वर्ग. 95 मधून 90 जर गेले तर 5 उरले. 5 कारण की पहिले वजा करण्यात आलेले आहेत. 95 अधिक 90 बरोबर 185 राईट. बरोबरचं चिन्ह. 65 मधून जर 60 गेले तर 5 उरले. फॉर्म्युल्याचा वापर करत आहे मी. ए वजा बी ए अधिक बी 65 अधिक 60 बरोबर 125 आणि गुणिला के राईट. आता हे 5 कॅन्सल झालेलं आहे. केचं उत्तर काढायचं आहे 185 भागिला 125 बरोबर के. 5चा जर भाग द्यायचा आहे आणि एकक स्थानवर 5 किंवा 0 आहे तर एकक स्थान पासून एका अंकाच्या नंतर पॉइंट देऊन डबल करणे. 18चा डबल 36 आणि अर्धा 1 37. 12.5चा डबल 25 म्हणजे केचं उत्तर 37 भागिला 25 ऑप्शन क्रमांक 2 राईट आहेत. अशा टाईपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी एक तर तुम्हाला फॉर्म्युला जे आहे ते पूर्णपणे ऑलजेब्रिक फॉर्म्युले हे पूर्णपणे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि सोबतच बेसिक नॉलेजचा वापर. 100% अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्ही सोडवाल म्हणजे सोडवाल. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 याची जबरदस्त ट्रिक सांगतो. बेसिकली विद्यार्थी काय करतात 1008 ला 2चा भाग 3चा भाग आणि नंतर पेअर तयार करतात. भरपूर वेळ जातो पेपरमध्ये. मी तुमचा वेळ वाचून देतो. अशा टाईपचा एक्झाम्पलला सोडवण्यासाठी काय करायचं ऑप्शन मध्ये ज्या ऑप्शनचा भाग जात नाही. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे 5चा भाग जात नाहीत. या संख्येला 5चा भाग जात नाहीत राईट. का बरं जात नाही? कारण की एकक कोणत्या संख्येने गुणल्याच्या नंतर पूर्ण वर्ग संख्या तयार व्हायला पाहिजे. मग भाग दिल्याच्या नंतर म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला नक्कीच नाही समजलं. बरोबर आहे. मी काय बोललो की आपल्याकडे संख्या आहेत 1008. 1008 ला ऑप्शनचा भाग दिल्याच्या नंतर जे काही इथे येणार आहे ती पूर्ण वर्ग संख्या यायला पाहिजे. पूर्ण वर्ग संख्या ऑप्शनचा भाग. आता मी 5चा भाग तर जाणारच नाहीत कारण की एकक स्थानवर 0 किंवा 5 मिळेल म्हणजे एक ऑप्शन आपला कॅन्सल झालेला आहे. आता ऑप्शन किती राहिले 3 ऑप्शन. जर 2चा जर भाग दिला तर 2चा भाग दिल्याच्या नंतर या ऑप्शन मध्ये आता मी 2चा भाग देतो. 2चा भाग दिल्याच्या नंतर 1008चा अर्धा 504. 504 पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. 8चा भाग देऊन पाहतो. 8चा भाग जर दिला तर 8 एका 8 उरले किती 20. 8 दुनी 16. 8 दुनी 16 त्याच्यानंतर 16 8 सकम 48.
8चा भाग दिल्याच्या नंतर 126 ही पण पूर्ण वर्ग संख्या नाही येत, आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. ऑप्शन कॅन्सल. आता 7चा भाग दिल्याच्या नंतर पूर्ण वर्ग संख्या येणार आहे, ते पण चेक करून दाखवतो. ठीक आहे, तर 7चा जर भाग दिला 7 1 7, मग 7 जर गेले, तुम्ही मला सांगा 30 उरले. 7 चोक 28, 28 जर गेले तर 2 8, पुन्हा 7 चोक 28, 144 पूर्ण वर्ग संख्या आहेत. बाकीच्या ऑप्शनचा भाग दिल्याच्या नंतर पूर्ण वर्ग संख्या तयार होत नाहीत, बट 7चा जर भाग दिला, कशाला 7चा भाग? 7चा भाग 1008 ला दिल्याच्या नंतर 144 पूर्ण वर्ग संख्या तयार होते. म्हणजेच या संख्येला जर 7चा गुणाकार केल्याच्या नंतर येणारी संख्या पण पूर्ण वर्ग संख्या. का बरं पूर्ण वर्ग संख्या? कारण की 144 गुणिला 7, याचं उत्तर 144 गुणिला 7, आणि पुन्हा गुणिला 7 जर केलं तर 144 म्हणजे 12चा वर्ग, आणि 49 म्हणजे 7चा वर्ग. 12 7 84 या संख्येचा वर्गमूळ राहणार आहे, जे 7चा गुणाकार केला तर. पाहिल्याबरोबर टिक करू शकता. म्हणजे काय करायचं आहे, दिलेल्या संख्येला ऑप्शनचा भाग दिल्याच्या नंतर जर पूर्ण वर्ग संख्या येत असेल तर तो आपला उत्तर. एकाच ऑप्शनचा भाग दिल्याच्या नंतर पूर्ण वर्ग संख्या तयार होते, बाकीच्यानी तयार होत नाही. नक्कीच होणार नाही, तर मग तो प्रश्न चुकीचा असणार. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11, याच्यासाठी जबरदस्त ट्रिक सांगतो. प्रश्न क्रमांक 11, इथे काय करायचं, प्रत्येक ऑप्शनला वर्गमुळात टाकून द्यायचं. वर्गमुळात जर 1 ला वर्गमुळात जर टाकलं तर 1चा वर्ग 1च, पुन्हा 1चा वर्ग 1च. आता वर्गमुळात असणाऱ्या संख्यांची बेरीज ही 5 यायला पाहिजे वर्गमुळात. 1 आणि 2 3, म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. त्याचप्रमाणे 1 अधिक 3 बरोबर 4. आपल्याला किती पाहिजे? वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीज बरोबर आपल्याला किती पाहिजे? 5 पाहिजे. हे 5 आहेत का? नाही आहेत. 3 म्हणजे चुकीचं झालं, 4 चुकीचं झालं. त्याचप्रमाणे 5 आणि 4 बरोबर किती? 9 चुकीचं झालं. बट इथे 2 अधिक 3 मिळून किती तयार होते? 5. आपल्याला बेरीज किती पाहिजे आहेत? 5 पाहिजे आहेत, म्हणजे तिसऱ्या नंबरचं राईट उत्तर आहेत. प्रत्येक ऑप्शनला सपोज जर या ठिकाणी एक दुसऱ्या या जागेवर जर हा ऑप्शन जर राहिला असतं 1 आणि वर्गमुळाच्या आतमध्ये 4, मग सर काय झालं असतं? हा एक प्रश्न तयार होतो. अगदी बरोबर. कारण की दुसऱ्या या जागेवर जर हा ऑप्शन राहिला असता, आता मी वर्गमुळात जर टाकतो तर वर्गमुळात 1, किंवा मग या जागेवर पण हा पण राहिला असता तरी चाललं असतं. 1 वर्गमुळात 1 अधिक 2, याचाच अर्थ आहे की वर्गमुळात 1 आणि वर्गमुळात 4 यांची बेरीज येते 5. वर्गमुळाच्या आतमध्ये ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज 5. मग सर हा ऑप्शन राईट राहिला असता का? नाही, हा चुकीचं झालं असतं. का बरं चुकीचं झालं असतं? कारण की 2 ऑप्शन मध्ये अटकल्याच्या नंतर काय करायचं, यांच्या आतमध्ये ज्या संख्या दिसत आहेत यांच्या आतमध्ये या संख्येचा करायचा गुणाकार. यांचा गुणाकार 3 दुने 6, 6 ला 4चा गुणाकार केल्याच्या नंतर आतमधली संख्या यायला पाहिजे. म्हणजे इथे 2 गुणिला 3 गुणिला 4 हे फिक्स राहणार आहेत. मग हे केल्याच्या नंतर या ठिकाणी 6 चोक 24 हे बरोबर आहेत. आणि इथे जर तुम्ही करत असाल तर 1 गुणिला 4 गुणिला 4, 4 चोक 16 आपल्याला 24 पाहिजे आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे आतमध्ये जी काही संख्या आहे त्या संख्येला, या संख्येला तर आतमधल्या संख्येचा गुणाकार करून 4चा गुणाकार केल्याच्या नंतर जर ती संख्या येत असेल तर ते आपलं उत्तर. कधीच चुकणार नाही तुमचं. जबरदस्त ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. आता प्रश्न क्रमांक 12 सोडवायचा आहे. सोडवण्यासाठी हिंट दिलेले आहेत आपल्याला एक्झाम्पल मध्ये. वर्गमुळाच्या आतमध्ये 3 आहेत आणि 3चं उत्तर 1.782 आहेत. प्रत्येक दिलेल्या ऑप्शनला 3चा भाग द्यायचा वर्गमुळाच्या आतमध्ये. वर्गमुळाच्या आतमध्ये किती आहेत? वर्गमुळाच्या आतमध्ये 192 वजा 1/2, वर्गमुळाच्या आतमध्ये 48 आणि वर्गमुळाच्या आतमध्ये 75. जर या ठिकाणी 3चा जर भाग दिला, 3चा भाग दिल्याच्या नंतर 2 वर्गमूळ घ्यायचे. वर्गमुळात 3 आणि
गुणिला वर्गमुळात 3 सक 18, 3 सक 18, त्याच्यानंतर 1 3 चौक 12, 64 गुणिला 3 म्हणजे 192 वजा 1/2 वर्गमुळात गुणिला वर्गमुळात 3, प्रत्येक संख्येला वर्गमुळात 3 म्हणजेच 3चा भाग दिल्याच्या नंतर 16 त्रिक 48, 25 त्रिक 75. आता ह्या ज्या काही संख्या आलेल्या आहेत या संख्येचा वर्गमूळ निघते. 8 64 चा वर्गमूळ 8 वर्गमुळात 3 वजा 1/2 16 चा वर्गमूळ 4 वर्गमुळात 3 वजा 25 चा वर्गमूळ 5 वर्गमुळात 3. आता 4 चा अर्धा 2, 8 मधून 5 आणि 2 7, 8 वर्गमुळात 3 वजा 7 वर्गमुळात 3 चाच उत्तर 1 वर्गमुळात 3. आणि वर्गमुळात 3 चं उत्तर दिलेलं आहे 1.732. तर 1 गुणिला 1.732 म्हणजेच 1.732. हिंट काय आहेत या ठिकाणी? हे हिंट आहेत. हिंट आपल्याला दिलेले आहेत. कोणती हिंट दिलेली आहेत की वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्येला कितीचा भाग देणे? 3चा भाग देणे. 3चा भाग देणे. 3चा भाग दिल्याच्या नंतर येणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या येणार आहेत, त्यांचं वर्गमूळ काढल्याच्या नंतर उत्तर आपल्याला मिळून जाणार. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे हा प्रश्न 2024 मध्ये विचारण्यात आला, रिसेंटली विचारण्यात आला. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्ही पाहायला बरोबर टिक करू शकता. कसं टिक करू शकता? कारण की 147 आहेत, वर्गमुळाच्या आतमध्ये 192 आहेत, वर्गमुळाच्या आतमध्ये 75 आहेत. 147 वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्येला वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्येचा भाग गेला पाहिजे. आताच मी प्रिव्हियसली सांगितलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मग त्याचप्रमाणे 147 ला 5चा भाग जात नाहीत, कॅन्सल करायचं. इथे पण 147 ला 5चा भाग जात नाहीत, कॅन्सल करायचं. 147 ला 7चा भाग जातो, दुसरा ऑप्शन चेक करायचा. 175 ला 7चा भाग जात नाही, तर म्हणजे तिसरा ऑप्शन कॅन्सल. उरलेला एकच ऑप्शन आपला उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 14. सर डिटेलमध्ये सोडून दाखवा. ही तर ट्रिक झाली, जबरदस्त ट्रिक्स आहेत. काय करू शकता? वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्येला ऑप्शन मध्ये वर्गमुळाच्या आतमध्ये ज्या काही संख्या दिसतात त्या संख्येचा भाग प्रत्येक वर्गमुळाच्या आतमध्ये असणाऱ्या संख्येला गेला पाहिजे. 75 ला 3चा भाग जातो, मग 75 ला जर 3चा भाग इथे 1/7 3चा जर भाग दिला 3 चौक 12, उरले 27, 3 9 27. त्यानंतर अधिक चिन्ह आहेत. 3 याच्याच बरोबर, ठीक आहे. 3/8, चला वर्गमुळात 3चा भाग द्या. 3 सक 18, 3 चौक 12, वजा चिन्ह 1/5, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75. आणि हा नवीन एक्झाम्पल नाहीत बरं, याच्या आधी हा एक्झाम्पल येऊन गेलेला आहे पेपरमध्ये, लिपिक टंकल एका मुख्य परीक्षामध्ये येऊन गेलेला आहे. आणि हा 2024 मध्ये आला हा प्रश्न. 2024 मध्ये हा प्रश्न जशा तसाच आला. ठीक आहे. आता बघा, हे 7 चा वर्ग 49 म्हणजे 7 कॅन्सल, कारण की 49 चा वर्गमूळ 7. 8 8 64 कॅन्सल, 5 5 25 कॅन्सल. इथे 1 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 वजा 1 वर्गमुळात 3. 1 वर्गमुळात 3 च्या नंतर नाही, 8 8 कॅन्सल. इथे किती आहेत? 4 इथे 4 आहेत. ठीक आहे, हे 4 आहेत. 4 मधून 1 जर गेलं तर 3 राहिलं. 3 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 म्हणजे 6 वर्गमुळात 3. ही झाली दुसरी मेथड. बट पहिल्या नंबरची जी मेथड तुम्हाला सांगितली ती जबरदस्त मेथड आहे. त्या मेथडचा वापर करून विदिन टाइम तुम्ही सोडू शकता. 2011 ते 2025 मध्ये जे काही पेपर झालेले आहेत म्हणजे आयोगाद्वारे, त्या आयोगाद्वारे झालेल्या पेपरचं PYQs ज्याला आपण म्हणतो
ते वन लाईनर स्वरूपात अकॅडमीद्वारे एक नोट्स तयार करण्यात आलेली आहे. त्या नोट्समध्ये इतिहास, महाराष्ट्राचा इतिहासचे प्रश्न आहेत. आतापर्यंत 2011 ते 2025 पर्यंत 950 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. भारताचा इतिहास 1350 प्रश्न, असे वेगवेगळे सब्जेक्टचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते एकाच बुकमध्ये तुम्हाला वन लाईनर स्वरूपात मिळून जाणार आहेत. जर तुम्हाला ही बुक परचेस करायची असेल तर अकॅडमीचा जो नंबर आहेत त्या अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉल करून या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही अकॅडमीला विचारू शकता. नक्कीच तुमचा फायदा होईल. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 आपल्याला सोडवायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 14 सोडवण्यासाठी इथे काय करायचं, खालीलपैकी आतापर्यंत जे काही वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि घनमूळचे एक्झाम्पल भरपूर कमी आलेले आहेत म्हणून ते दिसत नाहीयेत. वर्ग आणि वर्गमूळची जास्तीत जास्त आलेले आहेत. आता हे इथून सुरुवात झालेलं आहे फ्रॅक्शन आणि डेसिमल. फ्रॅक्शन आणि डेसिमल या दोन घटकाला सुरुवात केलेल्या आहेत. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. काय करायचं, आता पॉइंटच्या नंतर 3 अंकी संख्या सर्वात मोठी दिसत आहे. 3 अंकी संख्या तयार करून घ्यायची. दिलेल्या संख्येवर आपण कितीही शून्याचा वापर करू शकतो. एंडिंगला उजव्या बाजूला, डाव्या बाजूला केल्याच्या नंतर मिनिंग बदलत नाहीत. पॉइंटच्या नंतर असल्यावर बरोबर ठीक आहे. आता बघा 280 प्रत्येक ऑप्शन मध्ये दिसत आहेत. 980, 100, 990 आणि 101 सर्वात मोठी संख्या आहे. तर 990 सर्वात मोठी संख्या 990 आहेत. ऑप्शन क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक 14चं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न पण पाहायला बरोबर टिक करता येणार. कोणत्या कन्सेप्टचा वापर करावा लागेल? आता हा प्रश्न जर सोडवायचं झालं, पॉइंटच्या नंतरचं सोडून द्या. पॉइंटच्या आधीचा 31 आणि 3 हे दोन्ही मिळून 34 तयार होणार आहे. एकाच ऑप्शन मध्ये 34 आहेत पॉइंटच्या डाव्या बाजूला. मग 6 तर येणारच नाही, 64 येण्याची पॉसिबिलिटीच नाही. ते पॉइंट ऍड केल्याच्या नंतर ते 34 च 35 होऊ शकतात. बाकी काय होणार आहेत? बरोबर आहे की नाही? मग ऑप्शनचा वापर करून तुम्ही बाकीचे 3 ऑप्शनला कॅन्सल करून एकच ऑप्शन तुमच्याकडे बाकी राहणार आहे. तो ऑप्शन म्हणजे कोणता? ऑप्शन क्रमांक 3. डिटेलमध्ये तुम्ही जोडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. जोडल्याच्या नंतर इथे बघा पॉइंटच्या नंतर 0.15 अधिक 3.14 अधिक 31.4 म्हणजे 40. हे तर 34 झालेलं आहे. 3 आणि 31 बरोबर 34. त्याच्यानंतर 5 आणि 4 9, 1 आणि 1 2 आणि 4 बरोबर 6. 34.69 उत्तर. तरीही उत्तर राईटच आहे. बट पेपरमध्ये जर वेळ वाचवायचं असेल तर पॉइंटच्या डाव्या बाजूला ज्या संख्या दिसतात त्या संख्येची बेरीज करायची. जर ऑप्शन दूर आहे, या ठिकाणी ऑप्शन भरपूर दूर दिसत आहेत, जवळ नाही आहेत, मग या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकता, डाव्या बाजूला पॉइंटच्या डाव्या बाजूला ज्या संख्या दिसत आहे त्या संख्यांची बेरीज करायची. बेरीज केल्याच्या नंतर ज्या ऑप्शनच्या आपण जवळपास गेलो आहे तो ऑप्शन टिक करून द्यायचा, बाकीच्या कॅन्सल करून द्यायचं. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. पॉइंटच्या नंतर 2 घर आहेत. इथे पॉइंटच्या नंतर 1 घर आहेत. यांची करायची बेरीज. बेरीज केल्याच्या नंतर पॉइंटच्या नंतर 3 घर दिसायला पाहिजे. इथे पॉइंटच्या नंतर किती घर आहेत? 3 घर आहेत. पॉइंटच्या नंतर 4 घर, उत्तर येणार नाहीत. पॉइंटच्या नंतर 2 घर, उत्तर येणार नाहीत. पॉइंटच्या नंतर 1 घर, उत्तर येणार नाहीत. ऑप्शनचा वापर करून पहिला ऑप्शन हा राईट आहे. मॅक्झिमम तुम्ही माझं पाहिलं असेल माय डिअर फ्रेंड, प्रत्येक जे काही व्हिडिओ मी ऑनलाईनच्या स्वरूपातून घेतो आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून, त्या ठिकाणी मी ऑप्शनची मदत जास्तीत जास्त घेतो. कारण की या एक्झाममध्ये ऑप्शनच आपलं उत्तर असतो. मग ज्यांची कमांड ऑप्शनवर जबरदस्त आहे त्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये वेळ ते भरपूर वाचू शकता. म्हणजे ऑप्शनवर जास्त फोकस करावं लागेल. सर डिटेल जर सोडवायचं झालं, जर 2-3 ऑप्शन मध्ये पॉइंटच्या नंतर जर 3 राहिलं असतं तर काय केलं असतं, हा एक प्रश्न तयार होतो. मग त्या सिच्युएशन मध्ये 119 आणि 105 इथे पण मी ट्रिक्सचा वापर करतो. ही जी संख्या आहेत ही 100 पेक्षा 19 ने जास्त आहेत, ही संख्या 5 ने जास्त आहेत. यांचा गुणाकार करून 2 अंकी संख्या लिहिणे. 19 5 95 आणि हे तिरप जोडून देणे. 119 मध्ये 5 जर जोडले तर 124,
किंवा 105 मध्ये 119 जोडल्याच्या नंतर उत्तर जे आहे ते 124च येणार आहेत. 124 आणि 95 ज्या ऑप्शन मध्ये दिसतो आणि पॉइंटच्या नंतर किती घर, उजव्या बाजूपासून पॉइंटच्या नंतर 3 घर म्हणजे 12.495 हे उत्तर राहणार आहे जर या ठिकाणी हे पॉइंट असल्याच्या नंतर. या ट्रिक्सचा वापर करून 100च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा गुणाकारचे हे ट्रिक्स आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17. 367.45 गुणिला 10चा घातांक के, तर आपल्याला के ची किंमत काढायची आहे. आता हे पॉइंटच्या नंतर 2 घर आहेत आणि ते 2 घर जर पॉइंट कॅन्सल करायचं झालं तर 2 शून्यचा वापर करावा लागेल. 2 शून्य म्हणजे 10चा घातांक 2 आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या नंतर इथे जर पाहिलं तर एकूण किती घर वाढलेले आहेत, 5 घर. सरळ सरळ 10चा घातांक 5 हे उत्तर राहणार आहे. तर केच्या जागेवर 5 ठेवावं लागेल कारण की इथे पॉइंट आहे. आपण एकदम हा पॉइंट जो आहे तो 5व्या या ठिकाणी पॉइंटचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण किती सरकलो उजव्या बाजूला, आपण 5 अंक सरकलो. मग 10चा घातांक 5 कारण की इथचा जो पॉइंट आहे इथे 45च्या नंतर हा जो पॉइंट 45 बरोबर आहेत. आणि हे डायरेक्ट हा शून्य जर इथे जर गेला तर आपण किती सरकलो, 1 2 3 4 आणि 5 उजव्या बाजूला सरकलो. म्हणजे के ची किंमत 10चा घातांक 5. एकदम जबरदस्त ट्रिक आहे. या ट्रिकचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता. लिपिक टंकलेखक परीक्षा 2014. 18व्या नंबरचा प्रश्न. 18व्या नंबरचा प्रश्न. हा प्रश्न बेरीज व वजाबाकी या स्वरूपात म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती टाइपचे प्रश्न विचारू शकतात ते सांगतो मी तुम्हाला. फ्रॅक्शन मध्ये तयार होणारे प्रश्न, अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो, फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक मध्ये एकतर बेरीज वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हा पहिला पॅटर्न झाला. पहिला पॅटर्न. दुसरा पॅटर्न लहान मोठा अपूर्णांक, लहान किंवा मोठा अपूर्णांक. आणि तिसरा पॅटर्न चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावा, ऑर्डर ज्याला म्हणतो, उतरत्या क्रमाने लावणे. आणि चौथा पॉइंट रिलेटेड प्रश्न. असे 4च प्रश्न या घटकावर तयार होऊ शकतात. त्याच्यापैकी हा जो प्रश्न दिलेला आहे बेरीजचा आहे, राईट. आता हे पाहिल्याबरोबर खरंच टिक करा, याची 100% गॅरंटी. काही तिरपा गुणाकार करण्याची गरज पडणार नाहीत. काय करायचं, लेफ्ट हँड साइड बरोबर राईट हँड साइड, म्हणजे डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू. इथे अपूर्णांक, हा जो अपूर्णांक असतो मिक्स अपूर्णांक ज्याला आपण मिक्स म्हणतो, मिक्स्ड अपूर्णांक हा स्वरूप असतो मिक्स अपूर्णांक. ऍक्च्युली हाच अपूर्णांक आहेत, हा पूर्णांक आहेत. हा आहेत पूर्णांक कारण की पूर्ण संख्या आणि हे आहेत अपूर्णांक. पहिले पूर्ण संख्याची म्हणजे पूर्णांकाची बेरीज करायची. 4 आणि 3 7 इथे काहीतरी आहेत. 7 आणि 2 बरोबर 9. 13 मधून जर 9 गेले तर 4 उरले, म्हणजे इथे 4 येण्याची पॉसिबिलिटी आहेत. त्याचप्रमाणे आता बघा 4 येण्याची पॉसिबिलिटी आहेत. मग 4 कोणत्याच ऑप्शन मध्ये दिसून नाही राहिलेले आहेत, ते समोर बघूया काय करायचं आहे. तर पॉसिबिलिटी आता 4 जर येणार नाही तर मग 3 येण्याची पॉसिबिलिटी आहेत. 1 आणि 1 दोन ऑप्शन मध्ये, हे दोन्ही ऑप्शन कॅन्सल. 5 तर येणारच नाहीत, एनी सिच्युएशन येणार नाहीत. आता या दोन पैकी एक टिक करायचं आहे. आता बघा 2/5 आहेत, हे इथे ठीक आहे, मी मान्य करतो हे 4 आलेले आहेत. हे ऑप्शनला जर नाही पाहिलं तर आपलं हे 4 आलेलं आहे. कारण की 4 अधिक 3 7
आणि 2 9, 13 मधून जर 9 गेले तर किती उरले? 4. इथे 4 असायला पाहिजे. अगदी बरोबर, ऑप्शनला पाहिलेलंच नाही आहेत. त्याचप्रमाणे हा आहेत अर्धा, 1/6 हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे आहेत 0.50, हा 1666 आणि 1/3 33. हे मिळून 0.50. म्हणजे यांना जर मी अपूर्णांकाला जर एकत्र केलं तर याची बेरीज येते 1. मग जर 4 मधून 1 जर गेलं तर 3. 3च्या समोर 2/5 पाहिजे. 3च्या समोर 2/5 जशा तशाच जोडल्याच्या नंतर ऑप्शन क्रमांक पहिला याचं राईट उत्तर असणार. समजने वाले को इशारा काफी है. नंतर तुम्ही तिरपी मेथड आहेच तुमच्याकडे, तुम्ही 100% करू शकता, पण पेपरमध्ये तुमचा वेळ जाणार म्हणजे जाणार. पुन्हा रिपीट करतो एकदा. नक्कीच व्हिडिओला जर आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. पहिले अपूर्णांकाची पूर्णांकाची बेरीज करायची. त्या पूर्णांकामध्ये 4 आणि 3 7 आणि 2 9. 13 मधून 9 जर गेले तर 4 उरले, 4 लिहिलेले आहेत. आता यांची बेरीज मला क्लिअरली 1/2, 1/6 आणि 1/3 यांची बेरीज 1 येते, कारण की माझं पर्सेंटेजवर जबरदस्त कमांड आहे. मग 1 आल्याच्या नंतर 4 मधून जर 1 गेलं तर आता 4 मधून 1 म्हणजे जर 3 उरला आहेत. बरोबर आहे. आपल्याला 13 मधून जर 10 काढले तर उरलेला आहे 3 3/2. 3 3/2, कारण की 10 हे 10. मग या ठिकाणी जशा तसाच यायला पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक पहिला. जबरदस्त ट्रिक्स आहे. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता. प्रश्न क्रमांक 19. आता प्रश्न क्रमांक 19 जर सोडवायचं झालं तर पर्सेंटेजच्या नॉलेजच्या बेसवर लवकर तुम्ही सोडू शकता. ते पर्सेंटेजचा वापर करून मी तुम्हाला टिक कसं करायचं ते सांगतो. आता पर्सेंटेजचा जर वापर करायचा आहे, एक आहेत 7/8, च्या नंतर 5/9, च्या नंतर 3/5, च्या नंतर 1/4, च्या नंतर 1/3. 1/3 पर्सेंटेज मध्ये 33.33%. 1/4 म्हणजेच 25%. अगदी बरोबर. पर्सेंटेजचा वापर करत आहे मी. 3/5 म्हणजे 60%. हे पाठ करून ठेवावं लागते. त्याचप्रमाणे 1/9 आणि 1/11 यांचा रिलेशन आहेत. तर 11.11% आणि 09.09%. कशाचं उत्तर? 1/9 11.11%. 11.11%चा 5 गुणा म्हणजेच या ठिकाणी 55.55% पाठ केल्याच्या नंतर 1/8 12%, 7/8 87%. 87%. आता या टक्केमध्ये कंपेअर जर केलं तर या ठिकाणी चढत्या क्रमाने लावायचा आहे पहिला आणि शेवटचा. चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक. सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? या ठिकाणी 1/4. सुरुवातीला 1/4 आणि एंडिंगला जो लागणार सर्वात मोठा अपूर्णांक 7/8. यांच्या मधात बाकीचे राहणार आहेत. अगदी बरोबर. यांच्या मधात बाकीचे, ते बाकीच्यांचं आपल्याला काहीच घेणदेण नाही आहेत, कारण की पहिला आणि शेवटच्या अपूर्णांकाची करायची आहे बेरीज. तर पहिला सर्वात लहान 25%, सर्वात लहान टक्क्यामध्ये जर पाहिलं तर 25% आणि सर्वात मोठा टक्का 87%. बरोबर आहेत. मोठी संख्या टक्क्यामध्ये. यांची करायची आहे बेरीज 1/4 अधिक 7/8. बेस सारखं करण्यासाठी 2चा गुणाकार दोन्ही साईडला करावं लागेल, जेणेकरून कॅन्सल व्हायला पाहिजे. तर बेस 8, 2 अधिक 7 9, 8 1 8, 9/8च आहेत ऑप्शन मध्ये. जर राहिलं नसतं तर 8 1 8, 1/8 हा किंवा मध्ये हा उत्तर राहिलं असतं. अगदी बरोबर. एकदम डिटेल प्रत्येक प्रश्नाचं मी डिटेलमध्ये ऑपरेशन करून देत आहे, जेणेकरून जर एक्स्ट्रा मध्ये जर काही आलं तर तुम्हाला जमलं पाहिजे. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. 2/7 आपल्याला खालीलपैकी जास्तीत जास्त व कमीत कमी असलेल्या परिमेय संख्यामधील फरक काढायचा आहे. पुन्हा पर्सेंटेजचाच वापर करावा लागेल. 1/2/7 14.28 म्हणजे 28.56% उत्तर आहेत. 5/8 62% उत्तर आहेत टक्के पाठ असल्याच्या नंतर. 4 14 चौक 56 57 56चा डबल टक्के 60% उत्तर आहेत. किती? 3/5. त्याचप्रमाणे
11,9 सक 54.54%. आता हे फ्रॅक्शन पूर्णपणे टक्क्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. टक्क्यामध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त व कमीत कमी, जास्तीत जास्त संख्या जी आहेत, जास्तीत जास्त 62 म्हणजे 5/8 ही जास्तीत जास्त संख्या आहेत आणि कमीत कमी संख्या जी आहे तर ती संख्या आहे 2/7. 2/7 यांचा काढायचा आहे फरक. तिरपा गुणाकार करावा लागेल. 7×5 35, 8×2 16 आणि 7×8 56. 16 काढायचे 20 जर काढले 15 आणि 4 19 भागीला 56. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. म्हणजे अशा टाईपच्या उदाहरणाला सोडवण्यासाठी एकतर पर्सेंटेजची कमांड असणं गरजेचं आहे, लवकरात लवकर सोडू शकता, किंवा दुसऱ्या पण ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सचा वापर मी समोरच्या एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे. राईट. तर उत्तर जो आहे तो 19/56. सर आम्हाला पर्सेंटेज माहीत नाही आहेत, मग आता कसं करायचं? मग आता हे सोडवण्यासाठी आता बघा या ठिकाणी आपल्याला एकतर 5, दुसरा 9 आणि तिसरा दिलेला आहे 11. अंशमध्ये असणाऱ्या संख्येला लिहिलेल्या आहेत मी. अंशमध्ये कोणती संख्या आहेत? 5 आहे, 9 आहेत आणि 11 आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे? उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने आपल्याला लावायचा आहे. मोठा, लहान, लहान. ठीक आहे. आता काय करायचं, या ठिकाणी 5ला, 9ला आणि 11ला फरक काढून भाग द्यायचा. बट अपूर्णांक हा ओरिजिनल असायला पाहिजे. अंशमध्ये असणारी संख्या जी आहे ती छेदपेक्षा लहान असायला पाहिजे. प्रत्येक 11 17 पेक्षा लहान आहेत, 9 13 पेक्षा लहान आहेत आणि 5 8 पेक्षा लहान आहेत. 9ला जर फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. 3चा फरक आहे. प्रत्येक जागेवर तुम्ही 1 0 दिलं तरीही चालेल. आता 9 फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. या जागेवर कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. या जागेवर कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. अगदी बरोबर. 50ला जर 3चा भाग दिला, कितीचा भाग? 3चा भाग. भाग दिल्याच्या नंतर 3 1 3 16.66चा भाग जातो. 4चा जर भाग दिला 45चा अर्धा 22.5 आणि 6चा भाग जर दिला 6 1 6 उरले 5 5/6 18 पॉईंट. ठीक आहे, हे भागाकार केलेले आहेत. आता इथे जर पाहिलं तर सर्वात लहान संख्या ही आहेत. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9. 9 सर्वात मोठी संख्या आहे, म्हणजे 9 पासून सुरुवात असलेला हा ऑप्शन आपला उत्तर असणार आहे. का बरं? कारण की जर 9ला 4चा भाग दिला, शून्याचा वापर जर केला तर 22.5 हे सर्वात मोठा आहे, म्हणजे 9/11 यांची करायची बेरीज. याच्यापेक्षा लहान संख्या ही आहेत 11/17 आणि याच्यापेक्षा लहान संख्या आहेत 5/8. कोणत्या क्रमाने आहेत? क्रम जो आहे तो उतरता क्रम आहे. ही एक मेथड तिरपा करूनही करू शकता, बट ते किचकट होणार आहे. जबरदस्त ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सोडू शकता, फरक काढायचा. राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21 च्या नंतर 22वा प्रश्न. आता 17 अपूर्णांक जे आहेत ते अपूर्णांक ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत, कारण की 17/18 आणि 18/19. फरक जर काढला, 17ला जर 1चा भाग दिला तर a ची किंमत ही 17 येणार आहे आणि 18ला जर 1चा भाग दिला तर b ची किंमत ही 18 येणार आहे. इथे क्लिअरली समजलेलं आहे की a हा b पेक्षा लहान आहेत. a हा b पेक्षा लहान आहेत. अगदी बरोबर. कोणत्याच ऑप्शन मध्ये दिसत नाहीयेत. हे दोन्ही प्लस चिन्ह आहेत. a ला जर मी डाव्या बाजूला a आहेत, b ला जर डाव्या बाजूला आणतो तर अधिकचा हा वजा मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर इथे 0 राहणार आहेत. हा ऑप्शन क्रमांक दुसरा मध्ये प्रेझेंट आहेत. सुरुवातीला कोणत्या ट्रिक्सचा वापर केला? सुरुवातीला 17/18 18/19 a आणि b मोठा आहे लहान आहे ते काढण्यासाठी
यांचा फरक पाहाला, फरक कितीचा आहे? 1चा आहे. म्हणजे 17ला 1चा भाग दिल्याच्या नंतर याची किंमत ही 17च येणार आहे. नंतर 18ला 1चा भाग दिल्याच्या नंतर बी ची किंमत ही 18च येणार आहे. 17 ही संख्या 18 पेक्षा लहान आहे, म्हणजे ए हा बी पेक्षा लहान आहे. हा रिलेशन क्लिअर झालेला आहे. बीला जर डाव्या बाजूला आणलं तर बीचा चिन्ह उजव्या बाजूला अधिक आहे, डाव्या बाजूला आल्याच्या नंतर वजा चिन्ह राहणार आहेत. ए वजा बी बरोबर 0. ऑप्शन क्रमांक दुसरा या उदाहरणचं राईट ऑप्शन आहे. तर त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23. 20ला भाग द्यायचा आहे. भाग द्यायच्या आधी आतमधलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन सोडून घेतो मी. 6 अधिक 2 बरोबर 8 आणि 8 मधून 4 गेले, 4 उरलेले आहेत. 2 अधिक 6 म्हणजेच किती झाले? अधिकचे 2 अधिकचे 6 अधिकचे 8. अधिकच्या 8 मधून वजाचे 4 जर गेले तर अधिकचे 4 उरलेले आहेत. 1/3 अधिक 1/3 याचाच अर्थ 3/3 म्हणजेच 1 4 आणि नाही वजा आहेत बरं. नाही हा, कारण की इथे 1/3 आणि 1/3 कॅन्सल. 4च्या समोर 1/3 ब्रॅकेटचा उत्तर. ब्रॅकेट एकदम शॉर्टकटने सांगितलेला आहे, कारण की 2 अधिक 6 8 झाले. 8 मधून 4 गेले तर 4 उरले. 1/3 कॅन्सल, कारण की प्लस मायनस कॅन्सल. राहिलेला आहे 1/3 जसच्या तसेच जोडून देणे प्लसच्या समोर, कारण की 1/3 पण प्लस आहेत. आता 20ला भाग द्यायचा आहे. 20ला भाग द्यायचा आहे. कशाचा भाग द्यायचा आहे? 20ला भाग द्यायचा आहे. याचा जर तिरपा गुणाकार जर केला तर 4 त्रिक 12 आणि 1 13. 13/3. या भागाकारच्या जागेवर जर गुणाकार लिहायचा आहे तर इथे दिलेल्या संख्येचा अदलाबदल करावं लागेल. 20 गुणिला 3 भागिला 13 म्हणजे 60 भागिला 13. 13 52. 52 जर गेले तर 8 उरले, कारण की 60 मधून 52 गेल्याच्या नंतर 8 ला 13चा भाग जात नाही. ऑप्शन क्रमांक 4 राईट उत्तर. बट वेळ जर वाचवायचा आहे माय डिअर फ्रेंड तर हाय कॅल्क्युलेशन तुम्हाला एकाच लाईन मध्ये करावं लागेल. पूर्णच्या पूर्ण PYQ, कारण की PYQ हे जबरदस्त फंडा आहे प्रिपरेशन करण्याचा. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. आता इथे बघा, पॉइंटचा वापर न करता संख्या लिहून घेणे. पॉइंटचा वापर न करता 189 भागिला 7. पॉइंटचा वापर न करता, पॉइंटचा वापरच नाही करायचा. अधिकचं चिन्ह आहे. 25 भागिला 5 लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी अंशमध्ये 2 पॉइंट आहेत. पॉइंटच्या नंतर 2 घर आहेत. छेदमध्ये किती घर आहेत? 1 घर आहेत. जास्तीत जास्त घर किती होतात? 2 शून्याचा वापर करून देणे. 1 आणि 1 खाली आणि वर. त्याचप्रमाणे इथे 2 शून्य आहेत. इथे पॉइंटच्या नंतर शून्य नाहीत. पॉइंटच्या नंतर खाली छेदमध्ये 2 अंक आहेत. इथे एकच अंक आहे. 2 शून्याचा वापर करून देणे. आता पॉइंट लावणे. पॉइंट 2 घराच्या नंतर म्हणजे इथे पॉइंटचा वापर करावा लागेल. इथे 1 घराच्या नंतर पॉइंट, इथे पॉइंटचा वापर करावा लागेल. 1 घराच्या नंतर पॉइंट, इथे 2 घराच्या नंतर पॉइंट. म्हणजे ऍक्च्युअल याचा जो स्वरूप असणार आहे 189 भागिला 70 अधिक 250 भागिला 5. 250 भागिला 5. जर 250ला 5चा भाग 5 25 म्हणजे 50 येणार. त्याचप्रमाणे 7 दुने 14. 7 दुने 14. 50. 7 दुने 14. 3चा भाग जाणार नाही. 52 पॉइंट समथिंग एकच ऑप्शन आहेत. 52 पॉइंट समथिंगचा ऑप्शन क्रमांक दुसरा. कारण की याच्यानंतर पॉइंट दिल्याच्या नंतर हा 7चा अप्रॉक्सिमेशन मध्ये म्हणजे 52.70 उत्तर. कारण की 70चा भाग जर देण्यात आला तर 70चा डबल 140, ट्रिपल 210, 140, 2 आणि 3च्या मधातलं उत्तर 50 अधिक 2 52 एकाच ऑप्शन मध्ये दिसत आहे. तो ऑप्शन टिक करून द्यायचा. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25. आता 25ला जर सोडवायचं झालं तर या ठिकाणी बॉटम पासून सुरुवात करावी लागेल. 5 1 5, 5 त्रिक 15. तिरपा गुणाकार 3 1 3 आणि 1 4, 4/3. समोर जर लिहितो मी 4/3. याच्या जागेवर किती आलेला आहे? 4/3. ऑलरेडी 1 अधिक 5 आता हे वर गेल्याच्या नंतर याच्याच बरोबर 1 हा 3 वर पाठवायचा. 5 त्रिक 15 छेद 4,
तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर 4 × 1 = 4, याचाच अर्थ 4 + 15/4 म्हणजे 19/4. पूर्ण जागेवर 19 किती आलेला आहेत, या पूर्ण जागेवर 19/4. ऑलरेडी आहेत 10 - 19. 19 कॅन्सल म्हणजे 10 मधून 4 जर गेले तर उत्तर बरोबर 6. उत्तर बरोबर 6. आणि जर तुमच्याकडे वेळ कमी आहेत, लवकर जर टिक करायचं झालं तर येणारा उत्तर 10 पेक्षा लहान. मग 10 पेक्षा लहान तर लहान 2 ऑप्शन आहेत, 2 पैकी एक टोला तुम्ही मारू शकता. बरोबर येण्याची पॉसिबिलिटी जास्तीत जास्त राहणार आहेत. प्रश्न क्रमांक 26. इथे एक पॅटर्न तयार होतो, ते पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे. पॅटर्न तयार होतात या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. इथे जर पाहिलं तर 1/2 वजा 1/3 तिरपा गुणाकार 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 आणि 2 × 1 = 2. 3 मधून 2 गेल्याच्या नंतर 3 × 2 = 6. 1/2 × 3 2 × 3 म्हणजे हा पॅटर्न तयार होत आहे. कोणता पॅटर्न? याच्या जागेवर 1/2 वजा 1/3, 1/3 वजा 1/4 प्लस डॉट 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 प्लस 1/9 वजा 1/10 आणि इथे 1/9 1/8 हे पूर्ण कॅन्सल होतात मधातले. पूर्ण कॅन्सल झाल्याच्या नंतर फक्त आणि फक्त 1/2 वजा 1/10च उरते आपल्याकडे. आणि तिरपा गुणाकार जर केलं तर 10 मधून 2 आणि 10 दुने 20 तर 8/20. 8ला आणि 20ला 4चा भाग जातो. 4 दुने 8, 4 × 5 = 20, 2/5 उत्तर ऑप्शन क्रमांक 2. अशा टाईपच्या उदाहरणमध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे. त्या पॅटर्नच्या बेसवर तुम्ही इझिली सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 डायरेक्ट पाहिल्याबरोबर 0 आन्सर. तुम्ही म्हणाल की सर 0 जो आहे 0 तुम्ही कसं टिक केलेलं आहे? याच्यासाठी कारण काय आहेत ऍक्च्युली, म्हणजे कोणत्या स्वरूपात हे टिक झालेलं आहे तो स्वरूप समजून सांगतो मी तुम्हाला. इथे काय करायचं, ही जी संख्या आहेत 148ला मी A घेतो आणि 384ला B घेतो, 384B आणि हे C घेतो. त्याचप्रमाणे 148 आणि C आहेत. आता बघा हे जर दोन्ही जर जोडले बीचं उत्तर A + C आहेत, कारण की B किती आहेत 384, A किती आहेत 148 अधिक C किती आहेत 236 जोडल्याच्या नंतर 384. B = AC हा पॅटर्न तयार होतो. हे लॉजिक आहेत पॅटर्न. आणि B = AC कारण की यांचा जर लसावी जर काढायचं झालं, लसावी बरोबर A × B × C. A B आहेत म्हणजे C, मधातलं चिन्ह अधिक, खाली B आणि C आहेत A, वजा A आणि C आहेत B. B याच्या जागेवर B मधून B जर गेलं, कारण की A + C चं उत्तर किती आहेत B आहेत. मग जर B आहे B मधून B गेल्याच्या नंतर उत्तर बरोबर 0. पाहिल्याबरोबर टिक करून द्यायचं. 0 म्हणजे 0च येणार आहेत. या पॅटर्न मध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे 0 येण्याची. तसाच ठीक आहे. हा जो प्रश्न आहे हा दोनदा रिपीट झालेला आहे, बट मी ते एकच घेतलेले आहेत, बट हा दोनदा आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 फॉर्म्युला बेस एक्झाम्पल. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स. आणि ते फॉर्म्युले कशाचे राहणार आहेत? अल्जेब्राचे फॉर्म्युले राहणार आहेत. सूत्रावर आधारित गणिते हे मोस्ट इम्पॉर्टंट सूत्र आहेत जे तुम्हाला पाठ करायचं आणि याचं स्क्रीनशॉट पण घ्यायचं आहे. याच्या बाहेरचं जनरली तर येणार नाहीत. मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहेत की याच्यामधूनच काहीतरी येणार. पहिला फॉर्म्युला आहे A + B चा वर्ग, A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. त्याचप्रमाणे A - B चा वर्ग, A चा वर्ग वजा 2AB अधिक B चा वर्ग. A चा वर्ग अधिक B चा वर्ग बरोबर A अधिक B चा वर्ग वजा 2AB. A चा वर्ग सर्वात जास्त इम्पॉर्टंट, पहिला इम्पॉर्टंट, दुसरा इम्पॉर्टंट. A चा वर्ग वजा B चा वर्ग, एका ब्रॅकेटमध्ये A वजा B, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A अधिक B. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, कारण की 2a वर्ग अधिक b वर्ग ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 बाहेर चाच उत्तर एका ब्रॅकेटमध्ये a अधिक b वर्ग, मधातले चिन्ह अधिक आणि a वजा b वर्ग. नंतर हा पण इम्पॉर्टंट आहेत, हे डबल टिक केलेले हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर a अधिक b घन, a अधिक b घन इम्पॉर्टंट आहेत, a वजा b घन इम्पॉर्टंट आहेत, च्या सोबत सेपरेट जो आहेत इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, a घन आणि अधिक b घन हे 2 इम्पॉर्टंट आहेत. हे पूर्ण इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट मध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 5 6 7 8 आणि 9 ते 10 एक्झाम फॉर्म्युले सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता या फॉर्म्युल्याच्या बेसवर हे पाहिल्याबरोबर टिक करू शकता बरं तुम्ही. कसं टिक होणार? a अधिक b वर्ग हा फॉर्म्युला बघा, a अधिक b वर्ग अधिक a वजा b वर्ग, च्या जागेवर 4ab आणि खाली ab a वर्ग, a वर्ग अधिक b वर्ग, त्याच्या खाली आहेत a वर्ग अधिक b वर्ग, a वर्ग अधिक b वर्ग. ठीक आहेत, a वर्ग याच्या जागेवर नाही अधिकचा आहेत बरं, एक मिनिट चुकीचं लिहिण्यात आलं थोडं. हा फॉर्म्युला आहे, हा याचा वापर करावा लागेल, कारण की मधात चिन्ह कोणतं आहेत? मधात चिन्ह आहेत अधिक, ते वजा चिन्हाचा वापर करण्यात आला होता. अधिक चिन्ह, तर अधिक चिन्हाचा फॉर्म्युला आहे 2, याच्या जागेवर खाली लिहितो मी पूर्ण, याच्या जागेवर अंश मध्ये येणार 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये a वर्ग अधिक b वर्ग भागीला खाली a गुणिला a वर्ग आणि b वर्ग, a वर्ग अधिक b वर्ग. हे ब्रॅकेट कॅन्सल झाल्याच्या नंतर फक्त 2च उरलेले आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? पहिल्यामध्ये आहेत. फॉर्म्युला पॉवर इज अ बेस्ट पॉवर. जर तुमची पूर्ण कमांड जर सूत्रांवर आहे तर तुम्ही नक्कीच अशा टाईपच्या एक्झाम्पलला लवकरात लवकर सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29, a वर्ग वजा b वर्ग म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये a वजा b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a अधिक b भागीला a वजा b, दोनही कॅन्सल झाल्याच्या नंतर a अधिक b म्हणजे यांची करायची आहे बेरीज. 57 अधिक 43 बरोबर 100, हातचा 1 आला. 3 आणि 2 5 आणि 1 6, ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर आहे. बेरीज तुम्ही शांततेत करून घ्याल, बरोबर. आपल्याकडे वेळ हा कमी राहतो, जास्तीत जास्त एक्झाम्पल समजून सांगावं लागतो. इथे पण a वर्ग वजा b वर्ग, 999 मधून 998 जर गेले तर 1 उरलेले आहेत. त्याच्यानंतर 900 आणि 900 1800 प्लसचा उत्तर एकच आहेत, ऑप्शन क्रमांक 3. शॉर्टकट मध्ये लवकरात लवकर सोडू शकता, कारण की यांचं जर वजाबाकी 999 मधून 998 गेल्यावर 1 उरणार आहेत, अगदी बरोबर. आणि बेरीज जर करतो तर 900 आणि 900 जे आहेत, किंवा इथे 1 कमी आहेत 1000 पेक्षा, इथे 2 कमी आहेत, म्हणजे 1000 आणि 1000 2000 मधून 3 जर गेले तर 1997 गुणिला 1 1997. बट बाकीचे ऑप्शन 1800 पेक्षा लहान, एकच ऑप्शन 1800 पेक्षा मोठा, कारण की 900 आणि 900 1800 तुम्ही टिक करू शकले असते, राईट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31, पुन्हा फॉर्म्युला बेस एक्झाम्पल आहे. फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता, राईट. चला बघा बरं कोणत्या फॉर्म्युल्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे, 441 हे 3दा रिपीट दिसते. a घन अधिक 359 3दा रिपीट दिसते. b घन 441 a वर्ग वजा a गुणिला b अधिक b वर्ग, a अधिक a b. ठीक आहे, b a घन अधिक b घनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इथे बघा, च्या जागेवर a वर्ग वजा ab अधिक b वर्ग, मग हे दोन्ही कॅन्सल झाल्याच्या नंतर a अधिक b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये
ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग हे दोन्ही कॅन्सल. फक्त आणि फक्त ए अधिक बी, एच्या जागेवर आहेत 441, बीच्या 641, बीच्या जागेवर 359, 900 प्लस उत्तर एकच आहेत. कारण की 300 आणि 600 900. पूर्ण डिटेलमध्ये बेरीज करत बसायचं नाही, टाइमपास करायचं नाही. 900 प्लस एकच उत्तर आहे, तो उत्तर म्हणजे कोणता? 1000. शॉर्टकटमध्ये तुम्ही फक्त फॉर्म्युलावर कमांड ही जबरदस्त असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 मध्ये ए चा वर्ग वजा बी चा वर्ग खाली ए वजा बी, याचाच अर्थ ए वजा बी आणि ए अधिक बी भागीला ए वजा बी कॅन्सल केल्याच्या नंतर ए अधिक बी. 500 आणि 600 बरोबर 1100. 1.1 प्लस उत्तर राहणार आहेत. ऑप्शन क्रमांक दुसरा. हे कसं केलं त्याचं सांगतो. 6 आणि 5 11, च्या नंतर इथे 25 ठीक आहेत, पुन्हा पॉसिबिलिटी. आता बघा डिटेलमध्ये हे ऍड करून घेतो मी. 654 अधिक 596, 10शी 0 हातचा आला 1, 15 हातचा आला 1, 12 पॉइंट लावायचा आहेत. 3 घराच्या नंतर पॉइंट आलेला उत्तरच राईट आहे, तुम्ही चेक करू शकता. बट जर डिटेलमध्ये नाही सोडवलं तरीही एक अंदाज लागतो की तो पहिल्या नंबरचा 1.1 राहणार नाही. उत्तर बरोबर जो आहे तो 125 म्हणजे 1.25 उत्तर. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. ए अधिक बी चा वर्ग वजा ए वजा बी चा वर्ग भागीला हा पॅटर्न ठीक आहे, चांगल्या लेवलचा एक्झाम्पल आहेत. ए अधिक बी चा वर्ग मधातलं चिन्ह वजा ए वजा बी चा वर्ग, हा जो भागीला आहे या भागीला गुणाकार त्या साईडला घेतो. मग जर इकडे जर गेला तर x गुणीला 174 गुणीला 4, अगदी बरोबर. आणि हा फॉर्म्युला आपल्याकडे जर तुम्ही वजाचा जर फॉर्म्युला पाहत असाल, याच्या जागेवर हा बघा वजाचा फॉर्म्युला एक आपल्याकडे आहेत. कशाचा फॉर्म्युला? वजाचा. याच्या जागेवर लिहू शकतो मी 4ab 4ab आणि ए च्या जागेवर 4ab. इथे x गुणीला 174 गुणीला 4, हे 4 4 कॅन्सल. ए कशाला कन्सिडर केलेला आहे? 469. बी कशाला आहेत? ए म्हणजे आहेत 469, बी आहेत 174, एक्स गुणीला 174, 174 कॅन्सल. 469 एक्सचा उत्तर ऑप्शन क्रमांक तिसरा राईट. अगदी बरोबर फॉर्म्युल्याचा वापर करून व्यवस्थित तुम्ही सोडू शकता. प्रश्न क्रमांक 34. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग 2.3 गुणीला 2.3, 2.1 गुणीला 2.1. आणि त्याचप्रमाणे जर बेरीज करतो यांची, तर बेरीज ही बेरीज जी आहे 3 आणि 1 4 4. ए वजा बी, ए अधिक बी भागीला ए अधिक बी, हे दोन्ही कॅन्सल झाल्याच्या नंतर ए वजा बी. 0.3 मधून 0.1 जर गेला तर 0.2 उरलेला आहेत आणि 2 मधून 2 गेल्याच्या नंतर 0 उरलेला आहेत. ऑप्शन क्रमांक दुसरा राईट उत्तर आहे. फॉर्म्युल्याचा वापर हे व्यवस्थित करता आला पाहिजे. जर तुमची कमांड फॉर्म्युल्यामध्ये जर आहे तर जबरदस्त पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट ए चा घन वजा बी चा घन भागीला ए चा वर्ग अधिक ए गुणीला बी अधिक बी चा वर्ग, वजा आहे ए वजा बी याच्या जागेवर ए वजा बी एका ब्रॅकेटमध्ये वजा जसच्या तसं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग भागीला ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग, हे दोन्ही कॅन्सल झाल्याच्या नंतर ए वजा बी. 0.96 मधून 0.10 जर गेले तर 0.86 उरलेले आहेत. ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहेत. आता तुमचा डाऊट इथे येणार की सर हे कसं झालं? ए बी जर मी 0.1 गुणीला 0.96 केल्याच्या नंतर पॉईंटच्या नंतर 3 घर नसणार का?
हे अगदी बरोबर आहेत, राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35, हे पूर्ण PYQ आहे, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018. प्रश्न क्रमांक 35 च्या नंतर 36. x एका ब्रॅकेटमध्ये x वजा y, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x अधिक y, x चा वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग भागिला x अधिक y चा घन. x अधिक y चा घन च्या जागेवर x अधिक y च्या घनाच्या जागेवर आपण दोन फॉर्म्युल्याचा वापर करू शकतो. x अधिक y चा घन हा एक फॉर्म्युला, तो दुसरा फॉर्म्युला. x अधिक y चा घन हा एक फॉर्म्युला आहे, हा दुसरा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता बघा, हे दोन्ही मिळून x, ठीक आहे, चालेल. या जागेवर याचाच अर्थ आहेत की x अधिक y आणि x अधिक y आणि x अधिक y, तीनदा x अधिक y कॅन्सल. त्याचप्रमाणे वर्ग जो आहे त्या वर्गच्या जागेवर हे येणार आहेत, म्हणजे उत्तर बरोबर x वजा y. कसं आलं ते सांगतो. x अधिक y चा घन म्हणजे x अधिक y हे तीनदा गुणाकार करावं लागेल. x चा वर्ग वजा y चा वर्ग म्हणजे x वजा y, एका ब्रॅकेटमध्ये x अधिक y, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अधिक अधिक कॅन्सल. याच्या जागेवर हा आहे x अधिक y चा वर्ग. x चा वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग, हे दोन्ही वर खाली दिसतात. फक्त आणि फक्त x वजा y. ऑप्शन क्रमांक पहिला या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37. आतापर्यंत एकूण 36 प्रश्न एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 37 मध्ये अरिथमॅटिक ऑपरेशन. इथे काय करायच्या, संख्या लिहून घ्यायच्या. 39 च्या नंतर 13 च्या नंतर 11 च्या नंतर 12 च्या नंतर 3. आता चिन्हाची अदलाबदल म्हणजेच राहते. जसं की या ठिकाणी अधिक आहे, अधिक म्हणजेच भागाकार, इथे द्यायचा भागाकारचा चिन्ह. नंतर आहे वजा, वजा म्हणजेच गुणाकार. नंतर आहे गुणाकार, गुणाकार म्हणजेच आहे वजा. आणि नंतर भागाकार, भागाकार म्हणजेच अधिक. गुणाकार भागाकार व्ही बोर्डमासचा वापर करायचा आहे. ब्रॅकेट. आता डिव्हिजन मल्टिपल ॲट अ टाइम सॉल्व्ह करायचं, नंतर बेरीज वजा बाकी. 13 39 आणि 11 33. 11 33 वजा 12 अधिक 3. 33 आणि 3 बरोबर 36. 36 मधून 12 जर गेले तर 24 उरले. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. अरिथमॅटिक ऑपरेशन. आणि अशा टाईपचा एक्झाम्पल आता जो 4 जानेवारीला पेपर होणार आहेत, व्हेरी IMP अप म्हणजे पेपरमध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहेत, अशा टाईपच्या एक्झाम्पल अरिथमॅटिक ऑपरेशन. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38. डब्बे दिलेले आहेत, त्या डब्याच्या जागेवर ऑप्शन पुट करायचं आहे. 7 जर पुट केलं, 7 7 49, 9 आलं म्हणजे 7 येणार नाहीत. अरे 7 गुणिला 7, 7 7 49, इथे 7च यायला पाहिजे की नाही, म्हणजे येणार नाहीत. नंतर जर मी 5 पुट केलं तर 5 5 25 आणि हा 5 अगदी बरोबर. त्याचप्रमाणे आता हे 5 आणि 5, 5 5 25, 25 5 5 25, हातचे 2 आले 27 नाही आहेत, म्हणजे 5 येणार नाहीत. 6 पुट करतो. 6 6 6 6 6. ठीक आहे. इथे पण 6, इथे पण 6. 6 6 36 ची 6, हातचे आले 3. 6 6 36, 6 6 36 चे 6 आणि 3 39, 39 इथे 3. त्याचप्रमाणे इथे जर 3 पुट केलं, याची बेरीज बघा. हे 6 15 5, हातचा आला 1, 10 आणि 3 13, हातचा आला 1, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे त्रिकोणच्या जागेवर 3 आणि चौरस किंवा चौकोनच्या जागेवर 6.
आपल्याला चौकोनच्या जागेवर कोणता ऑप्शन येणार, तर ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट आहे. ऑप्शन पद्धतीचा वापर करून अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता, कारण की या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी ऑप्शन पद्धती बेस्ट पद्धत राहणार आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. इथे पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे की कोणता पॅटर्न चालू आहे. पॅटर्न मध्ये 4 गुणिला 9 बरोबर 97 दिलेला आहे. आता वर्ग करूनच येण्याची पॉसिबिलिटी आहे. गुणाकार जर केला तर जमणार नाही. बेरीज वजाबाकी म्हणजे ते पॅटर्न एकतर आपण बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो, गुणाकार करू शकतो, भागाकार करू शकतो, त्याच्यानंतर वर्ग करू शकतो किंवा घन करू शकतो. हे पॅटर्न असतात. 4चा वर्ग 16 अधिक 9चा वर्ग 81 बरोबर 97 म्हणजेच वर्गचा पॅटर्न आहे. 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर 97 बरोबर 97. आता हे जे काढायचं आहे 9चा वर्ग करावा लागेल. 9चा वर्ग अधिक 2चा वर्ग, 9चा वर्ग 81 अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 85. ऑप्शन नंबर 1 या दिलेल्या 39 प्रश्नाचं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 40. आता अंश आणि छेद मध्ये काय फरक आहे. इथे 10चा घातांक एक आहेत, इथे 10चा घातांक किती आहेत 5 आहे. 10चा घातांक 4 बाहेर काढून घ्यायचं. मग 10चा घातांक 4 जर बाहेर काढलं तर ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 जर बाहेर गेला तर 10चा घातांक 1 अधिक 4 जर बाहेर गेला तर 2 अधिक 3 अधिक 10चा घातांक 4 अधिक 10चा घातांक 5 पूर्ण भागीला 10चा घातांक 1 अधिक 10चा घातांक 2 अधिक 10चा घातांक 3 अधिक 10चा घातांक 4 अधिक 10चा घातांक 5 हे कॅन्सल झालेले आहेत. फक्त आणि फक्त 10चा घातांक 4च उरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 10चा घातांक 4 बट पूर्ण याचं घातांक 1/8 आहेत. म्हणजे याचा अर्थ 10चा घातांक हे ते लिहितो 10चा घातांक 4 चा 1/8 सड्स आणि इंडायसेस बरोबर आहेत. घातांक वक्रनीचा हा उदाहरण आहे. याचा अर्थ काय होतो, हा इथे गुणाकार करायचा 4 गुणिला 1/8 4 1 4 4 2 8 10चा घातांक 1/2 म्हणजेच 10 वर्गमुळात टाकावं लागेल. ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 40. त्याचप्रमाणे नेक्स्ट आतमध्ये 5 आणि 5चा घातांक 15 याचा अर्थ काय होतो, 5चा घातांक हा 15 लिहायचा. हा जो 5 आहे हा 1/, जसं की या ठिकाणी माय डिअर फ्रेंड हे जर राहिलं तर आपण काय करतो 5चा घातांक 1/2 म्हणजे ते ह्या 2 आहेत. या जागेवर जर 3 राहिलं तर आपण या जागेवर 5चा घातांक 1/3 म्हणजेच भाग देतो. तर त्याच स्वरूपात 5चा घातांक 15 गुणिला 1/5 करावं लागेल. अगदी बरोबर. 5 1 5 5 3 15 म्हणजे 5चा घातांक 3 म्हणजे 5चा घन बरोबर 125. 5 5 25 25 5 सव्वाशे 125 उत्तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. एकूण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे जर पाहिलं तर 41 प्रश्न सोडून दिलेले आहेत. व्हिडिओ नक्कीच मोठा झाला असेल बट इझी मॉडरेट हार्ड लेवलचे जे काही प्रश्न परीक्षेत विचारण्यात येतात त्या प्रत्येक प्रश्नांचं सोल्युशन एकदम चांगल्या स्वरूपात मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि कमेंटच्या माध्यमातून जे काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कमेंटमध्ये टाकू शकता. आणि नक्कीच या व्हिडिओमधून पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण की प्रत्येक टाईपचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, चला थांबूया इथे.